मी सुशीला पिंपरीकर योग दिनानिमित्त माझी स्वरचित कविता सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बोलू लागले शरीर. बोलू लागले शरीर. नोकरी करणाऱ्या स्त्रीची धावपळ आणि तिचं स्वतःकडे दुर्लक्ष होतं आणि नंतर मग तिला खूप त्रास होऊ लागतो. तर निदान बाई योग दिनाच्या निमित्ताने तरी तू प्राणायाम योगा करण्याचा संकल्प कर, ही भावना या कवितेतून मी व्यक्त केलेली आहे. किती गुंतली कामात सदा कदा तुझी घाई, प्रभातीचं उठताना मनी गुंता सुरू होई. खोचते सपदराला उठा उठा तोंडी शब्द, चहा पिते घोट घोट आणि तुझ्या हातही नाही स्तब्ध. स्वयंपाकी जीव होती पती मुलांच्या डब्यात, आवडीने भरताना जिव्हाळ्याने हृदयात. पर्स लावी खांद्यावरी लगबग गाडी धुई, लेटमार्क व्हाया नको धावताना जिन्यावरी. एक सोडून उसासा ऑफिसचे काम सुरू, मानपाठ मोडून या कष्टासंगे युद्ध सुरू. रस्त्यातून येता घरी तेव्हाही शांतता नाही मनाला. काय करावे जेवण, योजनेची राणी ग तू, अन्नपूर्णा देई भोजना, अन्नपूर्णा देई भोजना. सारी तुझी लवलाणी, स्वतः मात्र कुठे नाही. कुटुंबाच्या सुखासाठी गाभाऱ्यात रीती राही. आता बोले देह तुझा, सांधे दुखी मान दुखी, व्हेरिकोज भानगड आली सूज पाय दुखी. आता तरी काढ वेळ, आता तरी बाई काढ वेळ, आधाराला तुझ्या योग आहे. नियमित चालावे भान देहाचे घर आहे. भारतीय संस्कृतीची योग महापरंपरा, देण ही महाऋषींची, आयु सुखी वाट धरा. योग दिन आज आहे, मनी संकल्प हा पक्का. योगासाठी देऊ वेळ, देऊ अनारोग्या धक्का. धन्यवाद.